रामकृष्ण हरी, मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही चाललोय ज्ञानेश्वरीला सरप्राईज द्यायला, कारण की तिचा बर्थडे होता आणि मोठा करणार होते, पण ती आजारी असल्यामुळं तिचा बर्थडे मोठा करण्यात आला। पण आम्हीच ठरवलं की आपण जायचं सर्वांनी। तर आमची पूर्ण फॅमिली ज्ञानेश्वरीच्या बर्थडेला निघाली आणि बर्थडेला निघताच लक्षात आलं की त्यांच्या बिल्डिंगमधली लाईटच बंद, त्यामुळे आम्हाला पूर्ण सगळं चालत जावं लागले 11 मजलेपर्यंत जिन्याने। तर हे बघा, सई, श्री आणि परी एक्साइटमेंट दार उघडण्यासाठी। तरी आम्ही म्हणतो अरे हळू जरा, आपण सोसायटीमध्ये आहे दुसऱ्याच्या। तरी हे तिघं ऐकत नव्हते बिलकुल। सईने तर डायरेक्ट हातच ठेवला होता। आणि श्रीचं बघा, श्री तर काय पुन्हा लाईट गेली इथं आणि आता हळूच म्हटले अरे हळू जरा हळू, तरी सुद्धा ऐकत नव्हते। आणि आता ज्ञानेश्वरीकडं सगळा फोकस पाहत होती। किती खुश झाली होती ती, आणि एवढी खुश झाली की बड्डे उड्याच मारायला लागली आम्हाला बघून। खूप खुश झाली होती, म्हणजे सगळ्यांनी तिला जवळ घेतलं, त्या घेतल्या, कारण की तिचा बड्डे ते 3 जणच करणार होते। मावशी, काका, तिचे पप्पा आर्मीमध्ये आहेत त्यामुळे ते नव्हते, आणि तिचे आजी आजोबा आणि तिची मम्मी। तर आम्ही गेलो, लाईटसुद्धा आली आमच्या एंट्रीनेच, भारी वाटलं। आणि ती तर खूप खुश होती, आणि आरूला खूप आवडते नॅनो। सगळेजण घेत होते तिची, आणि आजारी थोडा चेहरा तिचा नरम होता, पण ठीक आहे, मस्त खुश होती। सगळ्यांकडे जात होती पहिली गोष्ट म्हणजे, नाही तर आजारी असल्यावर पोरं खूप किरकिर करतात, पण ती वेगळीच खुशी तिचं। आम्ही सगळे आल्यावरती नंतर परीने घेतलं, तर परीला ही झेपणार आहे का, तरी सुद्धा परी नंतर तिच्या आत्तूनी घेतले तिला। थोड्या वेळासाठी ती आजारच गायब झाला, अशी राहत होती एकदम मस्त हसून खेळून, भारी वाटलं। जास्त करून तिच्या आनंदासाठी आम्ही सर्व गेलो, नाहीतर पूर्ण फॅमिली येणार होते, तिच्या तिकडचे आमच्या इकडचे। इथं नाचायला सांगते श्रुती दिदी तिला, आणि तिचं सारखंच चालतं माझ्या बड्डेचा फ्रॉक घातलाय मी, जसं सांगत होते तसं ती करत होती, खूप खुश होती। आणि इकडे तिचे लाईट आली ना म्हणून लाईट परत आली। फोटो काढ इकडे बघ, फोटो काढते ना ती व्हिडिओ मध्ये येणार आहे, त्यामुळे एवढी नाही फोटो देशील, फोटो ज्ञानू हास हसा, ज्ञाना हसा हसा, 1 लिटर बोलली नाल्या उठले। चलो चलो एक या आता टाळी वाजवायची मस्त मस्त। परी तिला हसव, परी तिला हसव ना। ज्ञान काकी काय म्हणते
बड्डेची काही तयारी नव्हती तरी सुद्धा त्यातल्या त्यात आम्ही डेकोरेशन हे काहीच नव्हतं. आणि शाणी आजारी तरी मस्त केक खात होती, बाकी खात नव्हती. लहान मुलांचं असंच असतं. तर इथे सर्वांनीच तिला कपडे आणले होते, कारण तिच्याकडे A to Z सगळ्या वस्तू ठेवणी असल्यामुळे सर्वांनी तिला कपडे चांगले तिच्या म्हणजे तिला जसे सूट होते आम्ही केला, थोडासा नाश्ता झाला आणि आम्ही निघालो. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत.